बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीने। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून जरांगे यांच्या आंदोलनाला पुन्हा एक दिवस मुदत वाढ देण्यात आली। आंदोलन करण्याची पोलिसांकडून परवानगी मिळाली तर आंदोलन करण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार पाहायला मिळतोय। या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। शरद पवार जरांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे। जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शरद पवार भेट देऊ शकतात अशी माहिती मिळते। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शरद पवार भेट देऊ शकतात अशी माहिती समोर येते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, आज शरद पवार खरं तर जरांगे पाटील यांची भेट घेऊ शकतात। पाटलांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। भाग्यश्री, नक्कीच मेघना, पाटलांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आपल्याला माहितीच आहे 3 दिवसापासून इथे दाखल झालेले पाहायला मिळतात। आता देखील तेवढेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत। खरं तर अनेक कार्यकर्ते सकाळची वेळ आहे आंघोळ वगैरे करण्यासाठी बाहेर गेलेले पाहायला मिळतात। मात्र काहीच वेळात सगळे कार्यकर्ते पुन्हा एकदा आझाद मैदानात येतील। सगळे कार्यकर्ते जे आहेत ते पाटील 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 अशा नावाने घोषणा देत आहेत। एक मराठा लाख मराठा म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान गाठलं। त्यांच्याबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील आझाद मैदान गाठलं आणि आता आरक्षण मिळेपर्यंत मी इथनं हलणार नाही या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम आहेत। आपण जर बघितलं काल तर शिंदे समितीचे संदीप शिंदे जे आहेत ते इथे येऊन गेले, त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली। त्यानंतर विखे पाटील यांच्याबरोबर देखील या समितीने जाऊन चर्चा केली। नेमकं जे मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं ते देखील त्यांना जाऊन सांगितलं। त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री विखे पाटील आणि याचबरोबर गिरीश महाजन यांच्या तिघांमध्ये देखील चर्चा झाली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढूया, चर्चा करत राहा, काय निघतोय तोडगा निघतोय का बघा, वाहतूक कोंडी व्यवस्थित सुरळीत राहील याची काळजी घ्या, अशा पद्धतीचे आदेश देखील दिलेले पाहायला मिळाले। पण जर आपण बघितलं तर आता सध्या मी तिथेच आंदोलनाच्या ठिकाणी आहे। मनोज जरांगे पाटील विश्रांती घेत आहेत। काल अनेक नेते येऊन त्यांना भेटून गेले, यामध्ये अंबादास दानवेंचा देखील समावेश होता। या व्यतिरिक्त अनेक आमदार खासदार त्यांना 2 ते 3 दिवसात येऊन भेटतायत। नुसते विरोधी पक्षातलेच नाही तर सत्ताधारी पक्षातले आमदार खासदार देखील त्यांना येऊन भेटतायत आणि वैयक्तिक पाठिंबा आमचा मनोज जरांगे पाटलांना आहे असं सांगतायत। मात्र एकंदरीत जर आपण आता बघितलं तर आज शरद पवार जे आहेत ते देखील त्यांना येऊन भेटण्याची शक्यता आज वर्तवण्यात येते। आजचा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवशी देखील मनोज जरांगे पाटील ठाण मांडून बसलेले पाहायला मिळतात। उपोषण कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही जोपर्यंत आरक्षण देत नाही अशा पद्धतीने सूचना त्यांनी दिल्या। इतकंच नव्हे तर काल त्यांनी अशा सूचना दिलेल्या होत्या की आज 12 वाजेपर्यंत जे आझाद मैदानात ज्यांचा अभ्यास आहे, हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटवर ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी येऊन इथे भेटा। त्याचबरोबर मराठाच कुणबी आहेत असं जे सांगतायत, या संदर्भात देखील ज्यांनी अभ्यास केलाय त्यांनी देखील इथे येऊन भेटा। 12 वाजता सगळ्यांनी आझाद मैदानात या सगळ्या लोकांनी आझाद मैदानात येण्याचं त्यांनी आवाहन केलंय। याचबरोबर तज्ज्ञ वकील या सगळ्यांना त्यांनी 12 वाजता आझाद मैदानात बोलवलेलं आहे। त्यामुळे आज 12 वाजता आझाद मैदानात हे सगळी मंडळी पोहोचल्यानंतर मनोज जरांगे पाटील त्यांच्याशी काय बोलतायत, त्यांना काय सूचना देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। पण त्याचबरोबर शरद पवार देखील येत आहेत, ज्येष्ठ नेते आहेत। याआधी देखील अनेक वेळेला शरद पवारांचं जे मत आहे ते याआधी देखील महत्त्वाचं ठरलेलं आहे। आता देखील शरद पवारांचं एक वक्तव्य समोर आलंय की केंद्रातनं देखील ते प्रयत्न करतायत, कारण हा मुद्दा काही केवळ फक्त महाराष्ट्रापुरती नाहीये तर हा संपूर्ण देशाचा प्रश्न आहे। त्यामुळे संसदेत देखील काही लोकांशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न करतोय अशा पद्धतीचं वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे। त्यामुळे या आरक्षणाचा संपूर्ण देशाला देखील फायदा होणार का, या संदर्भात शरद पवार नेमके काय म्हणतायत, या संदर्भात त्यांनी कोणाकोणाशी चर्चा केली आहे आणि मनोज जरांगे पाटील त्यांना काय सांगतायत हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। खरं तर शिंदे समिती जी आहे त्यांनी हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटचा जवळपास 13 महिने अभ्यास केलाय।
13 महिने अभ्यास केल्यानंतर एकही मिनिट मी तुम्हाला देणार नाही, अशा पद्धतीचे स्पष्ट संकेत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना दिले। मात्र बॉम्बे गॅझेट आणि औंध गॅझेट जे आहे, औंध संस्थानाचं गॅझेट, त्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मी वेळ देतो असं देखील त्यांनी काल सांगितलं। मात्र जर एकंदरीत आपण बघितलं तर हे आंदोलन जे आहे हे आता तीव्र स्वरूप धारण करताना पाहायला मिळतंय। आंदोलकांचे हाल होत आहेत असं अनेक वेळेला समोर आलं। त्यासाठी बीएमसी आयुक्तांना देखील काल मनोज जरांगे पाटील यांनी जबाबदार धरलेलं होतं। मात्र त्यानंतर सोयी सुविधा पुरवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, तत्पर आहोत, अशा पद्धतीचं वक्तव्य बीएमसी आयुक्तांकडून देखील देण्यात आलं। याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सोयी सुविधा आम्ही करतोय अशा पद्धतीने सांगितलेलं होतं। आज जर बघितलं तर अनेक आंदोलनकर्ते जे आहेत ते अद्यापही बाहेर आहेत आणि हे सगळे आता उघड्यावर स्नान करताना पाहायला मिळत आहेत। याचबरोबर स्टेशन परिसर जो आहे तो जाम झालेलाच आहे। गेले 3 दिवस अनेक जण सीएसएमटी स्थानकावर झोपलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच जर बघितलं तर हे सगळं आंदोलन नेमकं कुठपर्यंत रंगणार आणि मनोज जरांगे पाटील मुंबईत आले तर ते आरक्षण घेऊनच परत जाणार का, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। भाग्यश्री, खरं तर मागच्या 2 दिवसात जी आपण गर्दी पाहिली होती ती प्रचंड गर्दी होती, प्रचंड लोट खरं तर मराठा बांधवांचा मुंबईत आपल्याला पाहायला होते। ठिकठिकाणी झालेली वाहतूक कोंडी, सीएसएमटी परिसरातील गर्दी, या सर्व गर्दीवर नियंत्रण मिळू शकते का, किंवा कुठेतरी गर्दी ही जी आहे ती वाढण्याची शक्यता वर्तवली जाते की आणखीन वाढू शकते, अशी काही परिस्थिती आहे का? दुसरीकडे मराठा बांधव जे आरोप करत होते की स्वच्छतागृह नाहीयेत, दुसरीकडे त्यांच्याकडे हॉटेल्स नाहीये, पिण्याचं पाणी देखील त्यांना मिळत नाहीये, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या सर्व संदर्भात भाग्यश्री, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नक्कीच मेघना, काही तांत्रिक अडचणी झाल्या होत्या, मात्र आता तुमचा आवाज परत प्रश्न विचारते। खरं तर मागच्या 2 दिवसातली गर्दी आपण पाहिली होती, प्रचंड अलोट गर्दी खरं तर मराठा बांधवांची मुंबईत झालेली आहे आणि त्या गर्दीमुळे मुंबईतील ठिकठिकाणी झालेली वाहतूक कोंडी, दुसरीकडे सीएसएमटी परिसरातील गर्दी देखील आपण पाहिली। ही गर्दी कुठेतरी कमी होते का किंवा आणखीन ही गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते का? दुसरीकडे मराठा बांधवांनी, मराठा आंदोलकांनी केलेले जे आरोप आहेत की स्वच्छतागृह नाहीयेत, हॉटेल्स नाहीयेत, पिण्याचं पाणी देखील त्यांना उपलब्ध होत नाहीयेत, भाग्यश्री, या सर्व नक्कीच गर्दी वाढते असं खरं तर चित्र नाहीये। मात्र जी गर्दी आहे ती मात्र तेवढीच आहे। खरं तर अनेक लोक जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी पांगलेले पाहायला मिळतात। काही लोक पनवेलला गेलेत, काही लोक वाशीला गेलेत आणि ते तिथनं सगळेजण इथे येतात, त्यामुळे थोडीफार गर्दी कमी झाली असं वाटतं। मात्र ही गर्दी अजिबात कमी झालेली नाहीये। खरं तर आपण बघितलं तर बीएमसी कडनं पाणी नाही, शौचालय नाहीत, अशा पद्धतीचा आरोप यांच्याकडनं केला जात होता। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं मेघना तर हा जो परिसर आहे हा अत्यंत महत्त्वाचा परिसर आहे। मुंबईचा अत्यंत संवेदनशील असा हा परिसर आहे, त्यामुळे इथे मुळातच सुरुवातीपासूनच बघितलं तर स्वच्छतागृहांची इथे कमी आहे। त्याचबरोबर इथे जर बघितलं तर पाण्याची सोय अशी सचास कुठे केलेली पाहायला मिळत नाही। मात्र या सगळ्या आंदोलकांसाठी आता शौचालय उभी केलेली पाहायला मिळत आहेत। ज्या वेळेला यांच्याकडनं आरोप झाले त्याच्यानंतर ही जी फिरती शौचालय आहेत ती आज इथे उभी केलेली पाहायला मिळत आहेत परिसरामध्ये। याचबरोबर स्नान करण्यासाठी देखील जागा देण्याचा प्रयत्न जो आहे तो शासनाकडनं, प्रशासनाकडनं केला जातोय। मात्र असं असलं तरी इतकी मोठी गर्दी आहे की एवढ्या मोठ्या गर्दीला एवढी सगळी यंत्रणा पुरेशी नाही, त्यामुळे कुठेतरी अजूनही गोंधळ होतोय। आणि जर बघितलं तर अनेक जण सीएसएमटी स्थानकामध्ये ठाण मांडून आहेत। 3 दिवस झाले हे लोक सीएसएमटी स्थानकावर झोपतायत, त्यामुळे एकंदरीतच तिथली परिस्थिती देखील अत्यंत बिकट आहे, नाजूक आहे। एवढे सगळी यंत्रणाचा भार प्रचंड पडतोय त्या सीएसएमटी स्थानकावर देखील। रोज येणारे जाणारे जे प्रवासी आहेत त्यांचा संख्या तर अधिक आहेच, आपल्याला माहिती आहे मुंबई आहे, त्यामुळे मुंबईमध्ये रोजची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या तर काही कमी नाही आणि त्यातच आता मराठा आंदोलकांची संख्या वाढलेली आहे। या सगळ्यामुळे त्यातच गणेश उत्सव देखील आहे आणि या सगळ्याचा कुठेतरी परिणाम होताना पाहायला मिळतो। निश्चित धन्यवाद भाग्यश्री, तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।